हॅलो, नमस्कार. आणि हा खास व्हिडिओ आहे जे मराठी माझे सबस्क्रायबर आहे माझ्या चॅनलचे त्यांच्याकरता. हा मेसेज आहे खास तुमच्या गुरूंकडून. हा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि हा मार्गशीर्ष महिना खूपच पवित्र असतो धार्मिक कार्याकरता. तर तुमचे जे गुरु असतील ते श्री स्वामी समर्थ, साईबाबा, परमपूज्य गुरुदेवता कलावती आई, किंवा अजून तुम्ही कोणत्या निमकरोली बाबांना मानत असाल, अजून कुठले तुमचे गुरु असतील, तर त्यांचं तुम्हाला जर त्यांच्या दर्शनाला जायचं असेल तर नक्कीच तुमचे जे गुरु आहे ते तुम्हाला बोलवतात आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जाण्याचं बघा, तर तुमच्या आयुष्यात नक्कीच त्याचा फायदा होईल. कारण की जेव्हा गुरूंचा आपल्यावर आशीर्वाद असतो तर कुठलीही कितीही कठीणातली कठीण संकट जरी आली त्यातही आपण तरून जातो. आणि खास काही लोकांकरता असं आहे की तुम्ही दररोज मंदिरात जात असाल आणि आत्ता सध्या मंदिरात जर जात नसाल तर ते सुद्धा तुमच्या गुरूंनी तुम्हाला आठवण करून द्यायला सांगितली की तू रोज माझ्या दर्शनाला येत होता, आत्ता सध्या तू येत नाही आहे दर्शनाला. तर तुमच्या गुरूंनी सांगितले की नुसतंच गुरुवारी दर्शनाला यायचं आहे, तर दररोज जर येता आलं तर नक्कीच मंदिरात ये आणि सेवा करून जा. नुसतंच दर्शन घेऊन जाऊ नको, तर माझ्या मंदिरात जी काही सेवा असेल ती सेवा करून जा. की जे काही तुझे वाईट कर्म असतील तर सेवा केल्याने तुझे वाईट कर्म हे लवकरात लवकर कमी होऊन जातील. आणि मंदिरात जाताना बरेचशी लोक काय करतात की आसन घेऊन जात नाही आणि जपमाळसुद्धा घेऊन जात नाही. तर त्यांना माझं सांगणं आहे की जेव्हाही आपण मंदिरात जातो एखाद्या, तर जपमाळ तिथली घेऊ नाही. कारण की प्रत्येकाची ऊर्जा ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हाही मंदिरात जाल तर स्वतःची जपाची माळ आणि आसन हे तुमच्याबरोबरच असलं पाहिजे. कारण की आपण जेव्हा जप करतो तर त्या जपमाळेमध्ये त्या ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो. आणि जेव्हा केव्हा आपल्याला अस्वस्थ किंवा आपलं मन अशांत असतं तेव्हा जेव्हा तुम्ही नुसती माळा जरी हातात घेतली तरी तुम्हाला तुमचं मन हे शांत झाल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला योग्य तो निर्णय घेता येऊ शकतो. त्यामुळे केव्हाही मंदिरात जाल तर माझी ही हंबल रिक्वेस्ट आहे की एक जपमाळ विकत घ्या, एक आसन नवीन विकत घ्या. आणि आजचा दिवस गुरुवार तो खूपच छान आहे.